गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेत असाल. सो आज आम्ही आलो होतो डीमार्टमध्ये. थोड्याशा काही गोष्टी घ्यायच्या होत्या छोट्या मोठ्या, जे इथे घेतला आहे तुम्हाला दिसत असेल. माझं ते एक मॉपचं खराब वगैरे झालं होतं, त्या गोष्टी आहे. काही टॉवेल आहे, दही, दूध, चीज स्प्रेड, या थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही घेतल्या आहेत. त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर हे थोडंसं काम आमचं चालू होतं, जे की ते आजच्या आज आम्हाला कंप्लीट करूनच देणार होते, कारण की त्यांनाही मग दुसऱ्या दिवशी यायचं वगैरे वगैरे होतं. सो ते बोलले की आज आम्ही कंप्लीट करूनच जाणार आहोत. सो त्यांनी छान असं कंप्लीट केलं आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवते. नाश्त्यामध्ये हे थेपले बनवते मी, मेथीचे थेपले किंवा मेथीचा पराठा म्हणू शकतो. बनवलेत आता, बाकीचे बनवून घेते पटपट. आणि इथे माझे सगळे झालेत. इकडे मुलगीचं ठेवलं, मुलगीचं आवरले. तिला आता ती स्कूलला नेऊन सोडते. मुलगीला सोडून आली आहे आणि आज आहे ना माझी दुपारची शिफ्ट आहे 2 ते 11. सो म्हटले चला आज थोडंसं घरातलं आवरूया, काहीतरी पसारा वगैरे थोडंसं. इथे देवपूजा वगैरे झाली, माझे सगळं आवरलेत. नाश्ता झाला, आता जेवणाचं बघू, काहीतरी जेवणाला करेल. आणि आज आहे ना हे ॲक्च्युली खूप जास्त ऊन पडायला लागलं आहे आता बाहेर, आणि त्यामुळे झाडं ना थोडीशी अशी आपोआप कलर चेंज होतो ना, कारण की आता पावसाळा होता त्यामुळे मस्त हिरवेगार झाले होते आणि आता थोडेसे पिवळे पडायला लागलेत, थोडे पानं गळायला लागलेत. सो म्हटले चला ते झाडं घरात बाहेरून आतमध्ये काढूया, घेऊया. गॅलरीत सगळे ठेवते, छान क्लीन करून मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. सो हे बघा, हे असं झालंय. म्हणजे याला पाणी दिलं तर होतं ते ताजं, पण तरी पण ते असं सुकल्यासारखं झालंय. बाकीचे मग ह्याचे पानं गळायला लागलेत या मोगऱ्याचे. आणि मग आणि ह्याचे पण, हे तर आम्ही गावी गेलो होतो बहुतेक तेव्हाच सगळे त्याचे पानं गळालेत. गुलाबाचं झाड आहे आणि गुलाबाचं तर टिकतच नाही माझ्याकडे, माहीत नाही फुलांची झाडं. बाकी हे आहे ते काय नाही, त्याला मी बांधलं आहे तिथे बाहेर, त्यामुळे ते एकदम परफेक्ट बसले, ते तिथेच ठेवेल. बाकी आता हे सगळं आवरून घेते. असं काहीचं शोरॅक बनवलेला आहे, मला दिसत असं. कंपार्टमेंट्स केलेत. कसं वाटलं डिझाईन नक्की सांगा. आणि इथे एक छान छोटं असं झाड ठेवलं आहे. मी मिशोवरून 2 मागवले आहेत, प्लांटर पॉट मागवलेत. ते मी तुम्हाला दाखवेलच नंतर, जेव्हा येतील तेव्हा. अजून आले नाही ते. असे 2 छान ठेवणार आहे. आणि थोडंसं मला इथे करायचं आहे डेकोरेट, सो तेही मी तुम्हाला दाखवेल इन फ्युचर, जर जेव्हा होईल तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. सो हे असं आहे. कसं वाटतंय नक्की सांगा. सिम्पल डिझाईन ठेवली, जास्त काही झकमॅक नाही ठेवल्या. आणि आम्ही आमच्याला मॅच करून घेतलं आहे हे सगळं. आणि येस, सो इथे रोज गोल्ड होतं थोडंसं, त्यामुळे हे आम्ही सगळं रोज गोल्ड यूज केलं आहे. सो कसं वाटलं नक्की सांगा. असे काही झाडं ठेवलेत, असं इकडे काही ठेवलेत. आणि हे ते बाहेरच ठेवलं आहे, कारण की त्याला मी ना हे बांधून ठेवलेलं आहे आणि त्याला काही वाटलं पण नाही, म्हणजे असं नॉर्मल आहे ते झाड, त्यामुळे मी तिथेच ठेवलं आहे. आणि हे बाकीचे असे इकडे ठेवलेत, पाणी टाकलं आहेत आता सगळे. सो आता छान वाटते गॅलरी. सो असा काहीसा गॅलरीचा व्ह्यू आहे. आमचे ते कंदील वगैरे काढायचं बाकी आहे, सो ते नाही काढलं आहे अजून. सो आता आवरलं आहे ऑलमोस्ट. बाकीचं आता मशीन लावलं आहे. बाकीचं झाडू वगैरे झाले, लादी पुसायची आणि जेवण बनवायचं. दिवाळीची क्लिनिंग केली होती तेव्हा मी हे ना इथला कवर जो होता खूप घाण झाला होता, जो की मी कल्याणला असताना, सॉरी कुर्ल्याला असताना घेतला होता. हे फ्रीज घेतलं होतं आम्ही कुर्ल्याला, म्हणजे आता तिकडचे 2 वर्ष आणि हे 2, म्हणजे जवळपास 4 वर्ष होऊन गेले होते त्या कवरला. सो 4-4.5 वर्ष होऊन गेले होते आरामशीर. सो म्हटले मग आता नवीन मी कवर मागवला होता. जेव्हा हे मागवलं होतं ना तेव्हाच मी ठरवलं होतं की याला मॅचिंगच आपण करूया. आणि सो तो मी सेम मॅचिंग मागवला आहे मिशोवरून, तो मी तुम्हाला दाखवते. आणि आता इथे हे थोडं पुसून वगैरे घेते आणि मग छान तिथं ठेवते, दाखवते तुम्हाला कसं आहे. आणि हा मी कवर मागवलेला आहे मिशोवरून. मी ओपन करते त्याला आणि दाखवते तुम्हाला. तो हा असा काहीचा आहे, लिटल फन फ्रीज कवर, जो की सेम मॅचिंग याला केलेला आहे मी. ओके, असं तुम्ही बघू शकता. हा असा पूर्ण कवर आहे. इथे कप्पे पण आहे त्याला आणि बॉर्डर पण आहे. तसंच याला पण कप्पे होते, बघू शकता तुम्ही. एकदम सेम मॅचिंग भेटलेला आहे. तर आता मी हा टाकते आधी, मग दाखवते कसा दिसतो.
तर तुम्ही बघू शकता खूप मोठा आहे हा या साईडने इथपर्यंत आलाय, जो की माझा आधीचा इथपर्यंतच येत होता, म्हणजे इथे आहे ना हे, आणि इकडून पण तुम्ही बघू शकता इथपर्यंतच येत होता, जो की हा खूप मोठा आहे. सो असा काहीसा बसलेला आहे इथे आणि छान दिसतोय. हे बघा असं मॅचिंग दिसतंय दोन्ही पण. हा मी एकदा धुतलाय, थोडासा कलर नंतर धुतल्यावर एकदा, कारण की कॉटन आहे तो थोडं खादी कॉटन टाईप असतं ना तसा आहे, तर थोडं धुतलं की हे होतं आणि खूप छान वाटतं. हे बघा इकडे पण थोडा उरला आहे, म्हणजे इथे एवढा उरला आहे. सो मोठा आहे बऱ्यापैकी. आणि कसा वाटला आहे सांगा. याची कमेंटमध्ये जर तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल तर कमेंट करा मला, मी नक्कीच तुम्हाला याची लिंक शेअर करेल. मिशोवरून मागवलेला आहे आणि स्वस्त भेटलेला आहे मला. तो अशा प्रकारे माझा फ्रीजचा कवर बसलेला आहे. तुम्हाला कसा आवडला आहे नक्की सांगा. हे असं सेम झालेलं आहे फायनली दोन्ही. तर जेव्हा मी हे आमचं शूरॅक बनवून घेतलं तेव्हाच मी एक गोष्ट अजून बनवून घेतली होती किचनमध्ये, जी की मला म्हणजे खूप आधीपासून बनवायचं होतं आणि ते मग फायनली तेव्हा कामात काम करून घेतलं. दाखवते मी तुम्हाला काय केलं आहे. सो इथे हे अशा होत्या आधी. हे वरचं जे कंपार्टमेंट आहे ते आधी नव्हतं, फक्त मी म्हणजे सिंगल असेच बनवून घेतले होते सगळे कंपार्टमेंट. फक्त याला अलाउंसमध्ये हे टाकलं. एक मिनिट कोणतरी आहे. सो मी हे सांगत होते जे की इथे हे कंपार्टमेंट नव्हतं, खालचं फक्त जे कंपार्टमेंट म्हणजे एक सिंगल असं होतं, मध्ये काय त्याला कंपार्टमेंट वगैरे नव्हतं. आणि मला ते खूप प्रॉब्लेम व्हायचं, कारण की माझ्या इथे सगळ्या छोट्या बरण्या असायच्या या कप्प्यामध्ये, आणि ज्या की एकावर एक ठेवायला लागायच्या मला, जर कारण की ते जागाच पुरत नव्हती. सो एकावर एक ठेवायला लागायचं मला, आणि मागे ठेवल्या तर त्या दिसत नसायच्या, कारण काय कळतच नव्हतं की काय ठेवलं आहे मागे, ते लक्षात येत नव्हतं. आणि मग मी विचार केला की आपण काय करूया, इथे एक कंपार्टमेंट टाकून घेऊया, जेणेकरून वरती पण आपल्याला काही ठेवता येईल. वरती मग त्या दिसतात पण आणि प्रॉपर ठेवतात, कारण की ह्या सगळ्या काचेच्या बरण्या आहेत, ज्या की मला भीती वाटायची त्या वरती ठेवल्यावर पडायची वगैरे भीती वाटायची. कधी ओपन केला डोअर तर अशी पडायची भीती वाटायची. सो मी ते बनवून घेतलं आहे. बाकी तर हा मी 12चा सेट घेतला होता, हा पण मी ऑनलाईन मागवला आहे. याची जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुम्हाला त्याची लिंक देईन. तो असा कायसा आहे हा कंपार्टमेंट, जो की आता छान दिसतं. येस, चला आता मी आवरते. जेवण बनवायचं आहे मला, आणि त्यानंतर मग बघूया. बाकी सगळं जेवण आवरले माझं, दाखवते मी तुम्हाला. इकडे भाजी केली, इकडे भाकर केली. एकच भाकर बनवली, कारण की सकाळचे थेपलेसुद्धा आहे 2-3, आणि इथे भात लावला आहे. आता मला करायचं आहे करंजा, मी तुम्हाला त्या दिवशी बोलले होते लॉकमध्ये. हे ताईने म्हणजे माझ्या सासूने दिलं होतं आपला करंजाचा, आणि उर्वीला करंजा फार आवडतात. सो ते घेऊन आली होती. सो उर्वीला खूप आवडतात करंजा, आणि त्या गरम गरम खायला मलाही आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. मला तर प्रचंड आवडतात गरम गरम. आधी मला एवढं नव्हतं आवडत, पण आता मला जास्त आवडायला लागलं आहेत. सो मी बनवते. त्या मैदा घेतला आहे, थोडंसंच ट्राय करून बघणार आहे जमतं की नाही. आणि इथे मी तूप घेतलं आहे. आता हे तूप थोडंसं गरम करून घ्यायचं आपल्याला छान. सो इथे तूप गरम झालेलं आहे, हे मी आता टाकणार आहे यामध्ये. नंतर हाताने छान मिक्स करून घ्यायचं. झाल्यानंतर असं पीठ एकदम पिठाला असं चोळून घ्यायचं आहे तूप छान. हे असं तयार होतं. मिक्स करून घ्यायचं. तूप एकदम सगळं पिठाला लागलं पाहिजे प्रॉपर असं. मी पहिल्यांदाच बनवते, पण मी 1-2 रील्स बघितले, व्हिडिओ बघितले आहे यूट्यूबवर. त्यानंतर मी ट्राय करते, कारण की मी काही एकदाही असं स्वतःहून एकटीने नाही बनवलं. घेतलं आहे पीठ, मळून घेतलं आहे. हे बघा असं बनवून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं पाणी लागलं असेल मला, अर्धा कप पाणी लागलं असेल फक्त हे मळायला. आणि मी एवढंच बनवलं, तुम्ही बघू शकता एवढंच पीठ आहे. याच्या किती करंजे होतील याचा मला काही अंदाज नाही, मी सगळा अंदाजे घेतलेला आहे. सो हे थोड्या वेळ मी आता रेस्ट करून ठेवते. सो तुम्ही बघू शकता छान असं पीठ तयार झालं. याला थोडंसं मी अजून मळून घेते एकदा. ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा होणार होता, म्हणून मी हे थोडं स्पीडमध्ये घेतला आहे. आणि इथे मी सांगते तुम्हाला काय केलं आहे. एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉर घेतलं थोडंसं, आणि त्याच्यात तूप टाकलं. ते थोडंसं असं छान मिक्स करायचं, फेटतं चांगलं. आणि त्यानंतर मग गोळे बनवून घ्यायचे आपल्याला वेगवेगळ्या. एका साईडचे 4 ते 5 तुम्ही मिनिमम ठेवू शकतात. एकावर एक सगळे लाटून घ्यायचे एकसारखे, आणि एकावर एक लावून ते तुम्हाला दाखवते पुढे मी कसं केलं आहे ते.
सो हे असं बॅटर लावायचं जे आपण कॉर्नफ्लॉवरचं आणि तुपाचं बनवलं आहे ना, ते असं त्या रोटीवर लावायचं जे आपण बनवलं आहे ते. त्याच्यावर परत दुसरी चपाती ठेवायची. परत ते असं करून 4-5 मी 4-4 याचं बनवलं, सफिशियंट होतं. सो ते असं करून घ्यायचं आणि मग जेणेकरून ते आणि छान असं पॅक असं रोल बनवायचा, ते कट करायचे आणि मग त्याच्या आपल्याला बनवायच्या आहेत करंज्या. सो कारण की त्याला खूप छान असे लेयर वगैरे पडतात. सो मी फर्स्ट टाईम ट्राय केलं आहे. मी पण असेच व्हिडिओ बघितले होते 1-2. सो त्याच्यावरून ट्राय करून मी केलं आहेत आणि छान झाल्या होत्या खरंच. असेच अजून एक रोल बनवून घेतला. त्यानंतर त्या बाकीच्या करायच्या होत्या कारण की उरलं होतं. जवळपास माझ्या 10-15 झाल्या आहे त्याच्यात करंज्या एवढ्या ह्याच्यात. बघू शकता ज्या मी 4 केल्या होत्या, एकावर एक लेयर बनवून घेतले होते. 7 झालेल्या आहेत. अजून एक 4 ह्याचं होईल, ते आता मी करून घेते. छान अशा झाल्या आहेत, मस्त वाटत आहे. आता याच्यात सगळं करून झाल्यानंतर एकदाच मी तळून घेईन. फायनली माझ्या एवढ्या करंज्या रेडी झाल्यात. स्कूलमधून आली लगेच आली करंजी. मी करून झाली बाळा, आता फक्त तळायची बाळा. ते तसे ते पुरी बनवली छोटीशी शेवटी. थोडंसं मी तेल तापात ठेवलं आणि आता ह्या करंज्या मी सगळ्या तळून घेते. दिसतंय हे लेअर पडले, हे बघा हे असे लेअर आलेले आहेत छान छान. आणि खायला पण सुरुवात झाली. कशी उर्वी? मस्त आहे. हां, मस्त गरम गरम करंज्या झालेल्या आहेत आणि फायनली आम्ही पण खाऊन झालं. खूप छान गरम गरम लागतात आणि त्यात छान लागतात. तुम्ही लेअर बघू शकता बाय द वे. हे बघा, हे असे लेअर आलेले आहेत. हे बघा, असे जास्त काही खूप मोठे मोठे लेअर नाही आलेत, पण हे बघा, हे बघा असे लेअर आलेले आहेत छान छान. सो येस, हे बघा छान टेस्टी झाले. नक्की ट्राय करू शकता तुम्ही हे लेअरवाले आणि मस्त लागतात. आता आम्हाला जेवायचं आहे. 1-2 खाऊन झालं आहे आमच्या. उर्वीने 1 खाल्ली, सुशांतने 2 खाल्ल्या, मी 2 खाल्ले आणि आता मग आम्ही जेवतोय. बाकी मग आवरोय, बाकीच पटपट आवरायचं. आता 12:30 वाजले. फायनली सगळं किचन आवरलं आहे. भांडी वगैरे घासून झालीत, इकडे सगळे भांडीत बाहेर. आणि आता फक्त हे करंज्या भरून ठेवते या डब्यामध्ये, जेवढा राहिला तेवढा.